मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, जिथे आपण इग्नूचं ब्लॉक नंबर सेकंड डिस्कस करतोय, जो की बीपीएससी 134 म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल याच्याबद्दलची आपण चर्चा करतोय, की ज्यामध्ये जवळपास 2 चॅप्टर्स 4th and 5th डिस्कस केले जातील. 3rd चॅप्टर जो आहे त्याचं नाव असेल पॅटर्न्स ऑफ रिलेशनशिप बिटवीन द सेक्रेटरिएट अँड डायरेक्टरेट्स, आणि जे दुसरं असेल 5th त्याचं नाव असणार आहे स्टेट सर्व्हिसेस अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे 2 मुख्य मुद्दे आहेत किंवा चर्चेचे मुख्य 2 पॉइंट्स आहेत की ज्याच्यावर आपण आजची चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत जेव्हा आपण एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम बद्दल बोलतो त्यावेळेस कोणत्या प्रकारचं रेजिम किंवा कोणत्या प्रकारचं सरकारचं जे शासन आहे ते पाहणं काही प्रमाणात महत्वाचं ठरतं. जसं की आपण भारताबद्दल पाहतो तर भारतामध्ये लोकशाही पद्धत असते आणि काही देशांच्या मध्ये बिगर लोकशाही सरकार देखील असतात, म्हणजे जिथं हुकुमशाह राज्य करत असतात, जिथे केवळ एक पक्ष सरकार चालवत असतो. काही ठिकाणी त्या देशातील सरकार जे आहे ते तिथली मिलिटरी किंवा लष्कर चालवत असते. तर एकंदरीत इथे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये या ऍडमिनिस्ट्रेशनचं डिव्हिजन केलं जातं किंवा जे पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असते त्याचं विभाजन हे केलं जातं. आणि त्यातून मग हे पाहिलं जातं की कशा प्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं गेलेलं आहे ते देखील पाहणं आवश्यक आहे, की जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे ते कोणत्या प्रकारे केलं गेलेलं आहे, की ज्यामध्ये एकंदरीत सत्ता जी आहे केवळ केंद्राकडे ठेवलेली आहे किंवा सत्ता जी आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये ठेवली गेलेली आहे. या गोष्टी देखील पाहाव्या लागतात. आणि एकंदरीत यातून असं दिसतं की जी सत्ता असते ती अनेकदा काही देशांमध्ये केवळ केंद्राच्याकडे किंवा केवळ केंद्राच्या हातामध्ये एकवटलेली असते, आणि अनेकदा असं देखील पाहायला मिळालेलं आहे की सत्ता ही केवळ राज्यांच्या मध्ये एकवटलेली असते. आणि एक जी प्रचलित अशी व्यवस्था आपण मानू शकतो ती म्हणजे सत्तेचं विभाजन तर असेल परंतु एक समान विभाजन नसेल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की केंद्राकडे काही प्रमाणात जास्त अधिकार असतील आणि राज्याकडे तुलनेने कमी अधिकार असतील. तर हे जास्त आणि कमी हा यामधला कळीचा मुद्दा आहे, हा यामधला फरक आहे. आणि त्यामुळे एकंदरीत इथे आपण असं म्हणू शकतो की जे अधिकार आहेत ते अधिकार राज्याकडे किती दिले गेलेले आहेत आणि केंद्राकडे किती दिले गेलेले आहेत, त्यावरून मग आपण हे पाहू शकतो की त्या देशामध्ये संघराज्य पद्धत अस्तित्वात आहे किंवा एकात्मक पद्धत अस्तित्वात आहे. दोन्हीमध्ये हा फरक दिसतो.
जेव्हा आपण एकात्म पद्धत अवलंबतो त्यावेळेस बहुतांश किंवा सर्व अधिकार हे केंद्र शासनाकडे एकवटले जातात. आणि जेव्हा आपण फेडरलिझम बद्दल बोलतो, ज्याला आपण संघराज्य असं देखील म्हणतो, तर संघराज्यामध्ये एक प्रमुख कारण दिसतं किंवा एक प्रमुख मुद्दा दिसतो, तो म्हणजे सत्तेचं समान वितरण. जी सत्ता असते त्या सत्तेचं समान वितरण केलं गेलेलं आहे किंवा नाही, याच्यावरून देखील अनेक गोष्टी आपण निर्धारित करू शकतो. जर सत्तेचं समान वाटप केलं गेलं असेल की ज्यामध्ये केंद्राला आणि राज्यांना एक समान अधिकार दिले गेलेले असतील, अशा वेळेस एक गोष्ट अशी दिसते की तिथे फेडरलिझम किंवा संघराज्य असेल. परंतु जेव्हा अधिकार हे एक समान नसतील त्यावेळेस संघराज्य पद्धत अस्तित्वात असण्याची शक्यता कमी असते. कारण अशा अवस्थेमध्ये अधिकार एकतर केंद्राकडे एकवटले असतील किंवा दुसऱ्या बाजूला अधिकार हे राज्याकडे एकवटलेले असतील. जेव्हा आपण केंद्राकडे सर्व अधिकार देतो त्यावेळेस आपण त्याला युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा मराठीमध्ये एकात्म शासन पद्धत असं म्हणतो. जेव्हा आपण केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये एक समान अधिकार वितरित करतो किंवा दोघांना एक समान अधिकार देतो त्यावेळेस आपण त्याला संघराज्य असं म्हणतो. आणि त्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे रिव्हर्स, की ज्यामध्ये राज्यांना जास्त अधिकार असतील आणि केंद्राला मात्र तुलनेने कमी अधिकार असतील. म्हणून मग यातून असं दिसतं की जेव्हा तिसऱ्या प्रकारची पद्धत अस्तित्वात असेल त्याला आपण कॉन्फेडरेशन किंवा महासंघ असं देखील म्हणतो. आणि या कॉन्फेडरेशनचा एक प्रमुख फायदा असा असतो की राज्यांना जास्त अधिकार मिळतात आणि केंद्रांना हे कमी अधिकार दिले जातात. आणि त्यामुळे मग इथे राज्य काही प्रमाणात मजबूत बनतात आणि केंद्र मात्र कमकुवत बनतो. आणि म्हणून मग ही जी अवस्था असते ही प्रत्येक देशाला लागू होईल असं नाही किंवा प्रत्येक देश या पद्धतीचा अवलंब करेल याची देखील शक्यता तुलनेने कमी असते. आणि याच्या विरुद्ध जी पद्धत आहे ती म्हणजे केंद्राकडे जास्तीत जास्त अधिकार देणे आणि राज्याला कमीत कमी अधिकार देणे, ही पद्धत मात्र खूप प्रचलित आहे. म्हणजे अनेक देश या पद्धतीचा अवलंब करतात. आणि यामागे असं करण्याचं एक कारण देखील आहे. बऱ्याचदा सेसेशनिस्ट पॉवर्स असतात जे की एखाद्या राज्याला किंवा एखाद्या शहराला किंवा एखाद्या भूभागाला देशापासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि ते जर थांबवायचं असेल तर त्यासाठी केंद्राकडे जास्त अधिकार देणं गरजेचं ठरतं. जेव्हा भारताचं विभाजन झालं त्यावेळेस देखील आपण ही गोष्ट पाहू शकतो.
जर भारताचं विभाजन झालं नसतं तर कदाचित केंद्राकडे आज इतके अधिकार देखील नसते. कदाचित केंद्राला कमी अधिकार मिळाले असते आणि राज्यांना देखील काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात अधिकार हे मिळाले असते. परंतु तसं न होता आपण बहुतांश अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत आणि तुलनेने कमी अधिकार हे राज्यांना दिलेले आहेत. आणि त्यामुळे मग असं दिसतं की भारतामध्ये एक प्रकारची संघराज्य पद्धत तर अस्तित्वात आहे, परंतु ते पूर्णपणे फेडरल फॉर्म मध्ये बसतं असं नाही. याचं कारण म्हणजे जे अधिकार आपण राज्यांना दिलेले आहेत ते तुलनेने कमी असतात आणि केंद्राकडे जास्त अधिकार असतात. यासाठीच म्हणून भारताला आपण पूर्णपणे संघराज्य देश म्हणत नाही. किंबहुना भारताचं जे पहिलंच आर्टिकल आहे अनुच्छेद 1, त्या आर्टिकलची सुरुवातच या वाक्याने होते की इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट, की ज्यामध्ये युनियन ऑफ स्टेट या शब्दाचा वापर केला गेलेला आहे, की ज्यामध्ये जे सर्व राज्य आहेत त्या सर्व राज्यांचा एक संघ अशी भावना राज्यघटनेमधून व्यक्त केली गेलेली आहे. आणि हे दाखवतं की भारत हा पूर्ण प्रकारे संघराज्य व्यवस्थेवर आधारित देश नाही, परंतु संघराज्याची काही वैशिष्ट्ये तर इथे आहेत. आणि ती वैशिष्ट्ये म्हणजे सत्तेचं वितरण, सत्तेचं विभाजन, जे की भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि या सत्तेच्या विभाजनामध्ये जी गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे सत्ता वितरित तर केली गेलेली आहे, परंतु समान प्रमाणात मात्र वितरित केली गेलेली नाही. आणि त्यासाठी म्हणूनच भारतासाठी एक शब्द वापरला जातो आणि तो शब्द म्हणजे असा आहे की भारत हा एक कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वर आधारित असलेला देश आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम की जिथे आपण हे मान्य करतो की भारतामध्ये संघराज्य तर आहे, परंतु त्याच्या शुद्ध रूपामध्ये उपलब्ध नाही. त्यामध्ये काही थोडस बदल केला गेलेला आहे. त्यासाठीच केसी वियरने एक शब्द वापरला भारतासाठी की इंडिया इज अ कॉझी फेडरल स्टेट, की ज्यामध्ये कॉझी फेडरल हा शब्द वापरला गेला. आणि कॉझी फेडरलचा साधासा अर्थ असा होतो की हाफ किंवा अर्ध संघराज्य एक प्रकारे, की ज्यामध्ये संघराज्याची काही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात आणि त्यासोबतच जे युनिटरी फीचर्स आहेत ते देखील पाहायला मिळतात. आणि त्यामुळे मग या गोष्टीची सुरुवात होते की इथे आपण भारताला एक संघराज्य देश पूर्णपणे म्हणत नाही, परंतु क्वाझी फेडरल देश किंवा क्वाझी फेडरल स्टेट असं मात्र म्हणतो. तर ही गोष्ट इथे निदर्शनास येते. आणि जेव्हा आपण क्वाझी फेडरल स्टेट बद्दल बोलतो किंवा अर्धसंघीय राज्य असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेस मग पुन्हा प्रश्न असा येतो की हे तर झालं एक प्रकारे केंद्र आणि राज्य या दोघांच्या मधला
जो व्याप आहे, त्या दोघांच्या मधले जे अधिकारांचं विभाजन आहे ते आपण इथे पाहू शकतो. परंतु त्याच्या खाली देखील काही अधिकारांचं विभाजन असू शकतं का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि ते पाहत असताना मग इथे एक गोष्ट निदर्शनास येते की जे पाहणं गरजेचं ठरतं, ते म्हणजे राज्य आणि जिल्हा स्तरावरती प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे कार्य करते, की ज्यामध्ये राज्य आहे आणि जिल्हा आहे, आणि हे दोन्ही स्तरावरील जे सरकार आहे ते कशा प्रकारे कार्य करते. आणि त्यासाठी जर समजून घ्यायचं असेल तर हे समजून घ्यावं लागेल की नेमका सचिवालय म्हणजे काय असतं आणि संचालक म्हणजे काय असतं. त्यासोबतच राज्य लोकसेवा आयोग हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे हे लोकसेवा आयोग कार्य करते. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की संचालनालय म्हणजे नेमकं काय असतं, किंवा ज्याला आपण डायरेक्टरेट असं देखील म्हणतो. तर हे जे संचालन किंवा संचालनालय जे असतात, ही राज्य सरकारची एक प्रकारची कार्यकारी शाखा असते असं आपण म्हणू शकतो. आपण पाहतो अनेकदा की सरकारचे 3 अंग असतात, 3 बाजू असतात. त्यातलं एक म्हणजे ती व्यवस्था जी कायद्यांची निर्मिती करेल, ज्याला आपण विधिमंडळ असं म्हणतो, की जिथे केवळ कायद्यांची निर्मिती केली जाईल. दुसरा म्हणजे कार्यकारी मंडळ, ज्याचं कार्य हे कायदे बनवणं नसतं तर कायद्याची अंमलबजावणी करणं असतं. तर जे काही कायदे विधिमंडळाने बनवले असतील त्या कायद्यांची अंमलबजावणी हे कार्यकारी मंडळ करेल. आणि त्यासोबतच तिसरं जे कार्य असेल ते म्हणजे कायद्याचा अन्वयार्थ लावणे आणि कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे याची शहानिशा करणं. हे करण्यासाठी आपल्याकडे न्यायालय अस्तित्वात आहे, की ज्यामध्ये न्यायालय पुढाकार घेऊन हे पाहते की देशामध्ये जे काही कायदे बनवले जात आहेत आणि जे काही कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे ती योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्याचं कार्य हे ज्युडिशरी किंवा न्यायालयाचं असतं. तर हे झाले 3 शासनाचे अंग, आणि त्यामधलंच जे एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे, त्या कार्यकारी मंडळामध्ये संचालनालय असतात किंवा हे सर्व राज्य सरकारची कार्यकारी शाखा म्हणून कार्य पाहतात. तर हे जे संचालनालय असतात यांचं मुख्य उद्देश हे धोरणाची अंमलबजावणी करण्याशी संबंधित असतो. म्हणजे जे धोरणं बनवले गेले असतील त्या धोरणाची अंमलबजावणी करणं या संचालनालयाचे प्रमुख कार्य असेल. आणि धोरणाची अंमलबजावणी ही संबंधित क्षेत्रामध्ये होणं आवश्यक असतं. म्हणजे जसं आपण पाहतो की जिल्हा स्तर असेल किंवा ब्लॉक किंवा तहसील असं देखील आपण म्हणतो, त्यानंतर गाव पातळीवर देखील महत्वाचं असतं.
तर जे काही धोरण बनवलं गेलं असेल त्या धोरणानुसार कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असतं. जेव्हा आपण कायदे बनवतो त्यावेळेस केंद्र आणि राज्य या दोन स्तरावरती बनवत असतो आणि नंतर काही प्रमाणात निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत हे स्थानिक प्रशासनांना देखील देण्यात आलेले आहेत, ज्यांना आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं म्हणतो, जे की ग्रामीण भागाशी संबंधित असतात. त्याच्या विरुद्ध म्युनिसिपॅलिटी, म्युनिसिपल काउन्सिल आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे शहरी भागांमध्ये कार्य करतात. तर हे जे संचालनालय जे असतात यांचं कार्य हे असेल की संबंधित क्षेत्रामध्ये त्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहणं संचालनालयाचे कार्य असेल. आणि त्यासाठीच म्हणून क्षेत्रीय कामकाजाचे समन्वय आणि पर्यवेक्षण करण्यासाठी मध्यवर्ती स्तरावरील प्रशासकीय संस्था तयार करण्यासाठी संचालनालयाची आवश्यकता भासते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की उच्च किंवा वरिष्ठ पातळीवरून एखाद्या कायद्याची निर्मिती केली गेली आणि कनिष्ठ विभागांमधून त्या कायद्यांची अंमलबजावणी होऊ लागली. आता हे होत असताना हे पाहणं गरजेचं आहे की ही अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत आहे किंवा नाही. आणि हे पाहण्याचं जे कार्य असेल ते हे संचालनालय पाहत असतात. यामध्ये राज्य मुख्यालय देखील असतो, ज्याला आपण निदेशालय असं म्हणतो, आणि जिल्हा यांच्यातील एका अर्थाने मध्यवर्ती स्तरावरील प्रशासकीय सेटअपला आपण प्रादेशिक प्रशासन असे म्हणतो. तर इथे एकंदरीत प्रादेशिक प्रशासनाची निर्मिती केली जाते आणि यामधून मग असं दिसतं की प्रादेशिक प्रशासन हे समन्वय साधण्याचं कार्य करत असतो आणि प्रत्येक प्रदेशामध्ये काही ठराविक जिल्ह्यांचा समावेश देखील असतो आणि या अनेक जिल्ह्यांचा समावेश झाल्यानंतर त्याला आपण एक प्रकारचं प्रादेशिक शासन किंवा प्रदेश असं म्हणू शकतो, की ज्यामध्ये प्रदेश देखील आहे आणि त्या प्रदेशामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश देखील झाल्याचं पाहायला मिळतं. सचिवालय हे राज्य सरकारची व्यापक धोरणे आणि उद्दिष्टे ठरवण्याची संबंधित असतो. जे काही सचिवालय अस्तित्वात असेल, त्याची निर्मिती केली गेली असेल, त्यामध्ये सचिवालय महत्वाची भूमिका बजावत असतो. जी काही शासनाने बनवलेली धोरणं असतात आणि उद्दिष्ट
ठरवायचे असतात त्यासाठी सचिवालयाची गरज भासते. त्यासाठी एक सरकारी संस्थेची गरज भासते की जे हे सर्व व्यापक धोरणं आहेत याची योग्य प्रकारे अंमलबजावणी सुरू ठेवता येईल. इथे उद्दिष्टे साध्य करण्याची आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही कार्यकारी विभागांच्या प्रमुखांवर असते. जे काही कार्यकारी प्रमुख असतील ते या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतील की उद्दिष्ट तर साध्य करायची आहेत, त्यासोबतच त्या धोरणांची अंमलबजावणी देखील करणे अपेक्षित आहे. आणि व्यवस्थितपणे अंमलबजावणी होत आहे आणि समन्वय देखील साधला जात आहे हे पाहण्याचं कार्य हे त्या विभागांच्या प्रमुखांवरती सोपवलेलं असतं. इथे कार्यकारी एजन्सी ओळखण्यासाठी एक लोकप्रिय लेबल आपण दिलेला आहे, ज्याला आपण निदेशालय असं म्हणतो. आणि हे निदेशालय इथे महत्वाची भूमिका बजावत असतो. मोठ्या संख्येने जे प्रकरणं असतात त्या प्रकरणांमध्ये कार्यकारी संस्थांचे प्रमुख संचालक म्हणून ओळखले जात असतात. म्हणजे मोठ्या संख्येने आपण असं पाहतो की एखाद्या संस्थेचे प्रमुख हे संचालक, जे कोणी मोठं प्रमुख असेल त्या विभागाचा, त्या संचालनालयाचा, त्याला आपण संचालक किंवा डायरेक्टर असं म्हणतो. की ज्याचे आपण अनेक उदाहरणं पाहू शकतो की ज्यामध्ये एक संचालक म्हणून ओळखला जाऊ शकतो किंवा त्यासाठी अनेक विभागवार संचालक देखील नियुक्त केलेले असतात. की ज्यामध्ये कृषी संचालक असेल, शिक्षण संचालक असेल, त्यासोबतच समाज कल्याण संचालक देखील असेल. हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. की ज्यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित संचालक असतात, त्यासोबतच शिक्षण क्षेत्राशी संबंधित संचालक देखील असतात. आणि जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला संचालकांचं पद हे निर्माण करून दिलं जातं. राज्यस्तरीय कार्यकारिणी विभाग प्रदेशांमध्ये कार्यालये स्थापन करतात. हे जे राज्यस्तरावरील विभाग आहेत ते प्रदेशांमध्ये कार्यालय स्थापन करत असतात. प्रदेश हा फक्त राज्याच्या खाली, पण जिल्हा स्तराच्या वरचा प्रादेशिक भाग असतो. जेव्हा आपण प्रदेशाबद्दल बोलतो त्यावेळेस राज्याचा तर खाली असतो, परंतु जिल्ह्याचा मात्र वर असतो. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की राज्य इतका मोठा नसेल, परंतु अनेक जिल्ह्यांना एकत्र करून एक प्रदेश बनत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो की राज्यांच्या पेक्षा काहीसा मोठा, राज्यांपेक्षा छोटा आणि जिल्ह्यांपेक्षा मोठा असं आपण म्हणू शकतो. जेव्हा ही प्रक्रिया पुढे सरकते तेव्हा संचालनालयाच्या जिल्हा, ब्लॉक आणि गाव पातळीवरील क्षेत्रीय संस्था हे उदयास येत असतात. आणि साहजिक आहे की संचालनालय हे
जिल्हा पातळीवरती कार्य करतं, त्यासोबतच ब्लॉक किंवा तहसील पातळीवर देखील कार्य करतं आणि त्यासोबतच गावाच्या म्हणजे खूपच स्थानिक पातळीवर देखील कार्य करतं. त्यासोबतच राज्यसेवा आणि राज्य लोकसेवा आयोग हे देखील पाहणं आवश्यक आहे, की ज्यामध्ये लोकसेवा आयोग कशा प्रकारे कार्य करतं. परंतु ही संकल्पना समजून घेण्याआधी काही प्री रिक्विजिट्स असतात किंवा प्री कंडिशन्स असतात, ते समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. आणि ते अशासाठी आहे की ज्यामध्ये भारतात राज्यांची निर्मिती जी केली गेली ती कशा प्रकारे केली गेली आणि भारतामधील जे नोकरशाही अस्तित्वात आहे त्या नोकरशाहीमधील जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती कशा प्रकारे केली गेली हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर यापूर्वी अमेरिकेमध्ये एक संकल्पना प्रचलित होती ज्याला आपण स्पॉइल सिस्टम असं म्हणायचो. स्पॉइल सिस्टमचा साधासा अर्थ आहे की काही वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध होती की ज्यामध्ये केवळ सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या हिताचे लोक हे प्रशासनामध्ये पाठवले जात असत, की ज्यामध्ये नेपोटिझमचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. आणि नेपोटिझम बद्दल आपण ओळखतो की ज्यामध्ये एखाद्या सरकारमधील व्यक्तीचे नातेवाईक किंवा त्यांच्या मित्र परिवारातील कोणताही एखादा व्यक्ती किंवा त्यासोबतच कोणी जर भ्रष्टाचार करून सरकारमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना देखील त्यावेळेस जागा ही उपलब्ध करून दिली जात असत. म्हणजे इन शॉर्ट कोणत्याही प्रकारची मेरिट वगैरे किंवा क्षमता वगैरे पाहण्याचं कार्य त्यावेळेस केलं गेलं नाही. आणि म्हणून मग असं निदर्शनास येतं की त्या काळामध्ये जे नेपोटिझम सुरू होतं की ज्यामध्ये फक्त त्यांच्या ओळखीच्या किंवा त्या परिवारातील लोक हे सरकारमध्ये सामील होत असत. तेच कारण आहे की ज्यामुळे आपण हे पाहू शकतो की ज्यामध्ये जे मेरिट असेल किंवा गुणवत्ता असेल त्याला पूर्णपणे बाजूला ठेवून त्याच्याऐवजी मेरिट नसलेल्या किंवा गुणवत्ता नसलेल्या लोकांना देखील सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या आधारे भरलं गेलं. आणि त्यामुळे प्रशासन हे पूर्णपणे मोडकळीस निघालं असं आपण म्हणू शकतो. आणि याचं कारण म्हणजे त्यावेळेस अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जेम्स गारफिल्ड यांना काही सामान्य लोकांनी ठार केलं होतं. म्हणजे राष्ट्रपती या पदावर बसलेल्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला एक सामान्य व्यक्ती ठार करू शकतो हे अमेरिकेला समजण्यासारखं नसेल.
आणि त्यामुळे मग एकंदरीत सरकारने हा निर्णय घेतला की यानंतर कोणत्याही प्रकारचं जे नेपोटिझम असेल ते मान्य केलं जाणार नाही आणि त्याऐवजी सरकार गुणवत्तेच्या आधारे अधिकाऱ्यांची नेमणूक करेल या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केला गेला. यामध्ये एक गोष्ट अशी पाहायला मिळते की नेपोटिझममुळे किंवा भ्रष्टाचारामुळे गुणवत्ता नसलेल्या लोकांना सरकारमध्ये घेण्यात आलं नाही. पूर्वी हे सुरू होतं, परंतु जेव्हा अमेरिकेच्या सरकारने जेव्हा हा निर्णय घेतला की यानंतर अशा प्रकारे नियुक्ती होणार नाही, तर ज्यांच्यामध्ये गुणवत्ता असेल केवळ त्यांची नियुक्ती केली जाईल. आणि मग त्यातून जो विचार पुढे येतो तो म्हणजे सिव्हिल सर्व्हिस कमिशन ऍक्ट. अमेरिकन पार्लमेंटमध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये असा एक प्रस्ताव ठेवण्यात आला की कुठे ना कुठे प्रशासनामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि हे जर बदल करायचे असतील तर त्यासाठी अशा प्रकारची जी सेवा असेल ती त्या सेवेमध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित आहे. आणि यातून मग एक ठरवलं गेलं की या सर्व गोष्टींचं नियोजन करून यानंतर सरकारमध्ये जे लोक सामील होतील, जे लोक समाविष्ट होतील, ते सर्व लोक मेरिटच्या आधारे निवडले जातील आणि त्यामुळे मग सिव्हिल सर्व्हिसेस कमिशन किंवा आयोगाची स्थापना केली गेली. आणि नागरी सेवा म्हणजे अशा प्रकारची सेवा आहे की जे सैन्यापासून वेगळं ठेवतं, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस असं म्हणतो, जे की नागरी सेवा आहे, नागरिकांची सेवा असते. आणि सैन्याचं जे कार्य असतं ते पूर्णपणे वेगळं असतं, आर्म्ड पर्सनल सर्व्हिस असं देखील आपण म्हणतो. तर इथे सिव्हिल सेवेची सुरुवात ही केली गेली. आणि नागरी सेवा म्हणजेच एक प्रकारचं ज्याला म्हणतो आपण की करिअर चॉईस देखील झालं. प्रत्येकाला आपलं करिअर सेट करण्यासाठी सरकारमध्ये संधी उपलब्ध करून दिली गेली. या संदर्भात निमशासकीय संस्थांचे निवडक अधिकारी आणि कर्मचारी नागरी सेवेचा भाग बनत नाहीत. नागरी सेवा संकल्पनेचा एक आवश्यक घटक म्हणजे गुणवत्ता प्रणाली, की ज्यामध्ये नागरी सेवेमध्ये जर काही लोकांना नियुक्त करायचं असेल तर नेपोटिझम करून चालणार नाही, स्पॉइल सिस्टमचा वापर करून चालणार नाही. त्याऐवजी इथे गुणवत्तेच्या आधारे लोकांची किंवा अधिकाऱ्यांची निवड होण्यास सुरुवात झाली. गुणवत्तेची प्रणाली म्हणजे नागरी सेवा नोकऱ्यांसाठी खुल्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे ठरविलेल्या क्षमतेवर आधारित निवड होऊ लागली. आपण हे तर मान्य केलं की जे बाकी लोक आहेत त्यांच्यापासून वेगळं होऊन आपण मेरिटच्या आधारे अधिकाऱ्यांची नेमणूक करूयात. त्यावेळेस
प्रश्न पुढे येतो, हे तर ठीक आहे की अधिकाऱ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली गेली पाहिजे, परंतु ती कशा प्रकारे केली जाईल याचा देखील उलगडा होणं आवश्यक होतं. आणि म्हणून मग एकंदरीत असं दिसतं की स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली गेली, की ज्यामध्ये जवळपास 3 टप्प्यांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती ही केली जाते. पहिला टप्पा तो असतो की ज्यामध्ये एक पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्यामधून जे लोक पात्र ठरतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाईल आणि जे लोक मुख्य परीक्षेमध्ये देखील पात्र ठरतील त्यांना मुलाखतीमध्ये बोलावलं जाईल आणि मुलाखतीनंतर त्या व्यक्तीची निवड केली जाईल. म्हणजे इथे एक फिक्स असा स्ट्रक्चर उभारलं गेलं की ज्यामध्ये हे मान्य केलं गेलं की इथे एक अशी रचना असेल की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 3 टप्प्यांमधून जावं लागेल. एक म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरं मुख्य परीक्षा आणि तिसरं मुलाखत. आणि त्यामुळे स्वतंत्रता किंवा स्वतंत्र भरतीची संस्था ही गुणवत्ता प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणून पुढे आले. ते राज्यस्तरीय भरती संस्थेला राज्य लोकसेवा आयोग म्हणून नियुक्त केलं गेलं. त्यामध्ये महाराष्ट्र आणि त्यासोबतच अन्य जेवढे राज्य आहेत त्या सर्वांमध्ये राज्यस्तरीय भरतीला सुरुवात होते. आणि या संस्थेला जे की राज्य स्तरावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक करते किंवा त्यांची परीक्षा घेऊन त्यांची नावं सरकारपर्यंत पोहोचवते, त्यांना आपण राज्य लोकसेवा आयोग असं देखील म्हणतो. आणि यामधून मग राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत किंवा जेवढे हे सर्व विभागीय प्रदेश आहेत त्यामध्ये इथे या लोकसेवा आयोगाच्या मार्फत निवड करायला सुरुवात केली गेली. आता आपण पाहूयात की जे आयोग असतं त्या आयोगाला स्वतंत्र ठेवणं का अनिवार्य आहे किंवा कशासाठी हे महत्वाचं आहे. तर यामध्ये असं पाहायला मिळतं की कोणत्याही नागरी सेवेतील भरती कोणत्याही पक्षपाती सूचनेपासून मुक्त असते, हे मूलभूत महत्व आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची पार्शलिटी जी असेल ती इथे केली जाणार नाही. जी नागरी सेवेतील भरती असेल ती पक्षपाती सूचनेपासून पूर्णपणे मुक्त असेल. म्हणजे कोणत्या प्रकारची जी पार्शलिटी असते त्या पार्शलिटीला इथे स्थान दिलं गेलं नाही. भरतीमध्ये निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता प्रणालीच्या आगमनापासून अनेक उपाय विकसित केले गेले आहेत की ज्यामध्ये कशा प्रकारे भरती केली जाते आणि ही भरती होत असताना निष्पक्षता बाळगणं किती महत्वाचं आहे ते देखील इथे आपण पाहू शकतो.
एक नागरी सेवांमध्ये भरती करण्याच्या प्रक्रियांमधून कार्यकारी शाखेला काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा भरती केली जाईल, अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, त्यावेळेस सरकारचा इथे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. आणि जर पुन्हा सरकारचा हस्तक्षेप मान्य करायचा असेल तर मग आपल्याला अमेरिकेमध्ये असलेली जी स्पॉइल सिस्टम होती, त्या स्पॉइल सिस्टमचाच एक प्रकारे आपण अनुपालन करत आहोत असं मग पाहायला मिळू शकेल. आणि त्यासाठीच जेवढे हे सरकारी अधिकारी आहेत, या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना शासनाच्या प्रभावापासून मुक्त ठेवले जाते. आणि हे जर उद्देश साध्य करायचे असतील तर त्यासाठी स्वतंत्र एजन्सी असणं गरजेचं आहे, स्वतंत्र संस्था किंवा कमिशन असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एक विचार पुढे आला की ज्यामध्ये अतिरिक्त विभागीय संस्था ही स्थापन करण्यात आली, ज्याला आपण ऍडिशनल रिजनल एजन्सी असं देखील म्हणू शकतो. तर एकंदरीत इथे काही प्रमाणात बदल तर पाहायला मिळतात, परंतु ते सकारात्मक देखील असल्याचं निदर्शनास येतं. हे सरकारच्या सामान्य यंत्रणेच्या बाहेर कार्य करत असते. म्हणजे सरकारने भरती प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील ते इथे करू शकणार नाहीत याची पूर्ण काळजी इथे घेतली जाते. आणि ट्रान्सपरन्सी असते, पूर्णपणे पारदर्शकता असते. आणि या पारदर्शकतेमुळे एक विचार असा येतो की सरकार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणार नाही. आणि ही जे आयोग असतात हे सल्लागार आयोग म्हणून ओळखले जातात, की त्यांचं कार्य हे सल्ला देणं असतं. म्हणजे जेव्हा आपण भरती प्रक्रिया करतो त्यावेळेस जी काही भरती होत असते त्यामध्ये सरकार काही नावं किंवा ज्याला आपण म्हणू की जे लोक प्रशासन आहे, जी घटना आहे किंवा कमिशन आहे, त्या कमिशनला हे तर अधिकार आहेत की त्यांनी परीक्षा वगैरे घेऊन काही नावं सरकारकडे पाठवणं अपेक्षित आहे. परंतु हे सर्व नाव सरकारने मान्य केलंच पाहिजे असं त्यांच्यावरती बंधन मात्र नाही. तर इथे या आयोगाचं जे कार्य आहे ते हे एक सल्लागार संस्था म्हणून कार्य करते. आणि त्याचे जेवढे निर्णय असतात हे अनिवार्य देखील नसतात. म्हणजेच एकंदरीत हे सर्व संस्था जेवढ्या आहेत ते एक सल्लागार संस्था म्हणून पुढे येतात. आणि हे करत असताना प्रशासनावरती कोणत्याही प्रकारचं भय किंवा कोणती भीती असता कामा नये. सरकारने देखील हे मान्य करावं की अधिकार घेण्याचे किंवा नियुक्ती करण्याचे जे अधिकार आहेत, नावं सुचविण्याचे जे नावं आहेत ते हे कमिशनच्या मार्फत सुचवलं जाईल.
जेव्हा त्याची रचना, भूमिका, त्यासोबतच प्रतिनिधी मंडळे असतात, सदस्यांचे विशेष अधिकार असतात, सदस्यांची नियुक्ती आणि त्यांना काढून टाकण्याची पद्धत, नियुक्तीची पात्रता, आणि जर एखाद्या व्यक्तीला काढून टाकत असेल तर का काढून टाकत आहोत याची माहिती प्रदान करणं आवश्यक असतं. आणि जर हे असं केलं गेलं तर मग एक प्रशासन चांगल्या पद्धतीने टिकू शकेल किंवा चालू शकेल, हे यातून पाहायला मिळतं. सरकारची कार्यकारी शाखा यापुढे या प्रकरणामध्ये कोणताही अधिकार वापरू शकत नाही आणि त्यामुळे आयोगावर प्रभाव न पाडता काम करू शकणं शक्य आहे. म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप नोकर भरतीमध्ये मान्य नसेल आणि जरी कोणी प्रयत्न केला तरी देखील त्याला यश मिळेल याची खात्री मात्र नसते. आणि त्यामुळेच मग एकंदरीत असं आपण म्हणतो की सरकारची कार्यकारी शाखा असते आणि कोणताही अधिकार ते यामध्ये वापरू शकत नाही. आणि जो आयोग असेल तो आयोग मात्र मुक्तपणे ते कार्य पूर्ण करू शकेल. त्यासोबतच या आयोगांना एक प्रकारे संविधानिक किंवा घटनात्मक स्थान देखील प्राप्त असतं. म्हणजे संविधानामध्ये या कमिशनचा उल्लेख असतो, या बॉडीजचा, या आयोगांचा उल्लेख असतो की त्यामध्ये या आयोगांना काही अधिकार दिलेले असतात जेणेकरून ते जे सरकारचे हित आहेत किंवा सरकारचे जे काही कार्य असेल ते साध्य करू शकतील. आणि त्यासोबतच संभाव्य अतिक्रमणापासून देखील त्याचं संरक्षण हे केलं जातं. जे काही आक्रमण होणार असेल त्या आक्रमणापासून या आयोगाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आयोगाला संविधानिक दर्जा देणं आवश्यक असतं. आणि यांना एक प्रकारची आपण तज्ञांची एक संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जे कोणी व्यक्ती या संस्थेमध्ये कार्य करत असतात, रिक्रुटमेंट एजन्सी फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, कर्नाटकसाठी कर्नाटक लोकसेवा आयोग आहे, त्याच प्रकारे केंद्रासाठी तिथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन देखील आहे, ज्याला आपण संघ लोकसेवा आयोग असं म्हणतो. तर इथे याला आपण असं समजून घेऊ शकतो की हे आयोग म्हणजे एक तज्ञ लोकांची एक टीम असते आणि त्या टीमला आपण सल्लागार संस्था असं आपण म्हणू शकतो. जे की राज्य लोक सेवांसाठी कर्मचारी असतील आणि त्या कर्मचाऱ्यांची भरती या आयोगामार्फत केली जाईल. राज्य स्तरावर नियामक आणि विकासात्मक स्वरूपाच्या विविध कार्यांच्या कामगिरीमुळे मोठ्या आणि सुव्यवस्थित नागरी सेवांची देखभाल देखील आवश्यक असतं. आणि या गुणवत्ता प्रणालीवर आधारित नागरी सेवा आहेत. या नागरी सेवा ही एक करिअरची सेवा आहे ज्यांची भरती खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते. तर इथे गुणवत्ता ही राखली जाते
आणि जे काही निवड करायची असेल ती निवड एक प्रकारे इथे करिअरची निवड म्हणून देखील पाहू शकता. त्यासोबतच नागरी सेवा प्रशासनाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवतात, की जेणेकरून जे काही प्रशासन असेल ते इफिशियंटली कार्य करू शकेल. म्हणजे आपण असं अनेकदा पाहतो की राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप हे प्रशासनाचं अकार्यक्षम स्वभाव किंवा अकार्यक्षमतेमुळे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे जर योग्य प्रकारे एखाद्या सेवांची अंमलबजावणी करायची असेल, त्या गोष्टीला व्यवस्थित रुजवायचे असतील, तर त्यासाठी सरकारचं किंवा राजकीय हस्तक्षेपाला यापासून मुक्त ठेवणं गरजेचं आहे. इथे नागरी सेवेतील भरती तसेच नागरी सेवकांचे पगार, पदोन्नती आणि बदल्यांशी संबंधित बाबी राजकीय न राहता तांत्रिक आणि व्यावसायिक विचारांवर आधारित असाव्यात अशी संकल्पना असते, की जेणेकरून इथे असं मान्य केलं जातं की अनेकदा राजकीय दबावामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती एक प्रकारचा प्रेशर येऊ शकतो किंवा दबाव येऊ शकतो. आणि म्हणून राजकीय हस्तक्षेपापासून ऍडमिनिस्ट्रेशनला किंवा प्रशासनाला मुक्त ठेवलं जातं. आणि इथे गुणवत्तेनुसार नियुक्त केलेले नागरी सेवक सरकारी यंत्रणेला सातत्य देतात, की ज्यामध्ये कंटिन्युटी असते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की जरी राजकीय सरकार किंवा राजकीय नेते हे जरी सरकारमध्ये नसेल किंवा कोणत्याही प्रकारचं सरकार अजून स्थापन झालेलं नसेल, तर अशा वेळेस हे जे नागरी सेवक असतात, हे नागरी सेवक ते राज्य चालवत असतात आणि ते कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप देखील यामध्ये सहन करत नाहीत. आणि त्यामुळे असं पाहायला मिळतं की गुणवत्तेनुसार जेव्हा निवड केली जाते, त्यावेळेस नागरी सेवक हा समाजासाठी पूर्ण ताकदीने कार्य करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उत्पन्न होते. तर एकंदरीत आपण जे आज पाहिलं ते एक्झिक्युटिव्ह ब्रांच किंवा कार्यकारी मंडळ याच्याबद्दलची ही संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. तर आज आपण इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.